जवाहर नगर के बिट मार्शल ने 2 घंटे के भीतर आरोपी को गिरफ्तार कर लिया, जिसने 2 छोटे बच्चों की जेब से धारदार चाकू की नोक पर 2 रेडमी मोबाइल फोन जबरन छीन लिए थे। सराय का आरोपी, जिसे 15 दिन पहले डकैती के आरोप में हरशेर जेल से रिहा किया गया था, अपराध करने के 2 घंटे के भीतर ही गिरफ्तार कर लिया गया। उसके पास से एक बिना रजिस्ट्रेशन वाली HF डीलक्स मोटरसाइकिल और कुल 1,20,000 रुपये कीमत के 4 महंगे मोबाइल फोन जब्त किए गए। दिनांक 21 जनवरी 2026 को लगभग रात 9:00 बजे शिकायतकर्ता शंकर राजाराम बिरादर उम्र 45 वर्ष निवासी अरिहंतनगढ़, छत्रपति संभाजीनगर, उनका 16 वर्षीय पुत्र और उसका मित्र कक्षा से पैदल पंतवाड़ी होटल लौट रहे थे। तभी पंतवाड़ी होटल के सामने एक व्यक्ति ने उनकी गर्दन पर हाथ रखकर चाकू की धमकी देकर उन्हें जबरन एक गली के कोने में ले गए। छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास 2 शाळकरी मुले क्लास संपवून घरी जात असताना पंचवटी हॉटेल हेगडेवार हॉस्पिटलच्या जवळ एका सराईत इसमाने त्यांना खांद्यावर हात टाकून समोर गल्लीत घेऊन जाऊन चाकूचा धाका दाखवून त्यांच्याकडून 2 मोबाईल खिशातील जबरीने चोरून पळून गेला होता। त्या मुलांच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुप्त माहिती मिळाल्याच्या वरून पोलीस अंमलदार गोरे व त्यांची टीम ही शिवाजीनगर परिसरात आरोपीचा शोध घेत असताना खडी मशीन या परिसरामध्ये एक इसम पोलिसांना पाहून गाडीवरती पळून जाऊ लागला। थोड्याच अंतरावर त्याला ताब्यात घेतलं। सदरची गाडी विना नंबरची होती। त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जय सतीश साळवे वय 19 वर्षे, राहणार बौद्धनगर, गली नंबर 1, छत्रपती संभाजीनगर असे सांगितले। त्याने यापूर्वी सुद्धा गुन्हे केलेले असल्यामुळे त्यास ताब्यात घेऊन पंचवटी हॉटेलजवळ केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली। त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्या ताब्यातील गाडीविषयी विचारणा केली असती उडवाडूची उत्तर दिली। सदरची गाडीची माहिती घेतली असता ती मोटरसायकल ही जवाहरनगर पोलीस स्टेशन हेगडेवार हॉस्पिटलच्या परिसरातूनच चोरीला गेलेली होती। त्या संदर्भात सुद्धा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। आरोपीकडे आणखी विचारपूस केली असता त्यांनी त्या गुन्ह्यातील 2 मोबाईल चोरलेले तसेच इतर 2 मोबाईल सुद्धा काढून दिलेले आहेत। आरोपीला अटक करून त्यास माननीय न्यायालयात हजर केले असता त्याला 1 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली होती। त्याच्याकडून मोटरसायकल व 4 मोबाईल असे एकूण 1,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरचा आरोपी हा 1 ते 1.5 महिन्यापूर्वीच जेलमधून सुटलेला होता आणि त्यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर लगेचच हा दुसरा 2 गुन्हे केल्याचे दिसून आले। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 प्रशांत स्वामी साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपूर विभाग मनीष कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केदारी साहेब, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधव, पोलीस हवालदार भाले व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे। सर, त्यांच्यावर ते मुलावर कितने गुन्हे आहे सर? आरोपीवर यापूर्वीचा एक गुन्हा दाखल आहे, जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे। त्यांनी मोबाईल हिसकावून पळून घेऊन गेल्याचा गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये त्याला अरेस्ट पण करण्यात आली होती आणि तो हर्सुल जेलमध्ये पाठवण्यात आले होते। थँक्यू सर.